एका छोट्याशा गावात मीनाताई नावाची एक वृद्ध आई राहायची. नवऱ्याचं निधन झाल्यानंतर ती दोघा मुलांवरच जगत होती. मोठा मुलगा पवन पुण्यात नोकरी करायचा आणि धाकटा मुलगा मिलिंद मुंबईला गेला होता. सुरुवातीला दोघंही आईला वारंवार भेटायला यायचे. तिच्या हातच्या भाकरी, चुलीवरचा वरण भात आणि तिच्या बोलण्यातली आपुलकी सगळं त्यांना जपून ठेवायचं होतं. पण हळूहळू शहराच्या धकाधकीत ते अडकले. फोनवरची बोलणेही कमी होत गेली. मीनाताई रोज अंगणात बसून वाट पाहायची. आज कदाचित पवन येईल, कदाचित मिलिंद येईल, भेटायला येईल. पण दिवस सरायचे, ऋतू बदलायचे, तरी कुणी येत नव्हतं. एकदा गावात मोठा जत्रेचा सोहळा झाला. मीनाताईला वाटलं यावेळी मुलं नक्की येतील. बालपणी ते नेहमी माझ्यासोबत या यात्रेत फिरायला जायचे. ती अंगण झाडून, देवघर सजून, मुलांसाठी आवडता खाऊ तयार करून थांबली. पण कोणीच आलं नाही. त्या रात्री तिच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं. ती देवाला म्हणाली, हे देवा, मी चूक केली का यात त्यांना शिकवून? मी नेहमी त्यांना स्वावलंबी व्हा, मोठं व्हा म्हणाले. पण आता ते मोठं झाले तर माझ्या सावलीपासून दूर गेले. काही दिवसांनी गावातली एक लहान मुलगी तिच्याकडे आली. ती म्हणाली, आजी, माझी आई सांगते तुझ्याकडे एकटी बसू नकोस, तू आमच्या घरी राहा. मीनाताई तिच्या डोळ्यात पाहत म्हणाली, बाळा, तुझं घर आणि तुझं प्रेम मला खूप हवंय, पण माझं मन अजूनही माझ्या मुलांच्या पावलांची वाट बघत आहे. अशा वेळी अचानक गावात पवन आला. आईला अंगणात बसलेला पाहून त्याला धक्का बसला. केस पूर्ण पांढरे झाले होते, डोळ्यात पाणी होतं. त्याच्या मनात अपराधाची जाणीव झाली. तो आईच्या पायावर कोसळून म्हणाला, आई, माफ कर. आम्ही मोठं होण्यात इतके गुंतलो की तुला विसरलो. तुझं प्रेम आजही इथेच आहे. आईने त्याचे केस कुरवाळले आणि हसत म्हणाली, माझ्या लेकरांनो, मला सोनं चांदी नको, फक्त तुमच्या पावलांचा आवाज हवा या घरात. तोच माझा खरा खजिना. त्या दिवसानंतर दोन्ही भावांनी ठरवलं, महिन्यातून एकदा तरी गावाला येऊन आईसोबत वेळ घालवायचा. कारण आई म्हणजे घराचा जीव आणि तिच्या ओढीला कधीही विसरता कामा नये. धन्यवाद. तुम्हाला आमची स्टोरी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.